पण गरीब असण्यात आपली काय चूक आहे? लग्नासाठी प्रत्येक जण पैसे मागतो. गरीब लोकांनी लग्न करू नये का? हा एक शुद्ध गैरसमज आहे की पैसे देऊन मॅट्रिमोनियल साइट्सवर नोंदणी केल्यानं लग्न जुळतात. आपण ते आपल्या डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. मराठा लग्न अक्षदाला भेट द्या आणि मोफत प्रोफाईल्स बघा. ते सर्व विनामूल्य आहे. लक्षात ठेवा, लग्नासाठी कुठेही पैसे देऊन फसवणूक करून घेऊ नका. आधी सर्व काही नीट तपासा आणि तुम्हाला माहित असलेल्या ठिकाणीच पैसे द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, 31 मार्चला आर्थिक वर्ष संपत असल्याने बँका, सरकार व प्रशासनाची सगळ्यांचीच एकूण लगबग सुरू असते आणि अशा स्थितीमध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाने कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तर तो सातत्यानं राजकारणामध्ये, शेतकऱ्यांमध्ये सातत्यानं चर्चेत येतो आहे आणि अशा स्थितीमध्ये सरकारने ही घोषणा तर केली, त्याच्यासाठी समितीही नेमली आणि येत्या 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ द्यायचा हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये सरकार आता याच्यातून नेहमीप्रमाणे कशा पळवाटा काढेल किंवा शाब्दिक खेळ करून जशा लाडक्या बहिणी या योजनेतून लाखोच्या संख्येनं वगळण्यात आलेल्या आहेत की शब्दांचा भुलभुलैया करून लाडक्या बहिणीला केवायसी करायला सांगितली आणि केवायसी मध्ये केलं काहीच नाही, कुठलीच पडताळणी केली नाही, फक्त आधार आणि मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही याची पडताळणी केली आणि त्याच्यासाठी विनाकारण ज्यांचे लिंक नव्हते त्यांना 125 ते 200 रुपयाचा भुर्दंड सोसावा लागला. 2-3 दिवस त्यांचे वायाही गेले त्याच्यामध्ये. तर अशी ही एकूण स्थिती आहे आणि अशातच जयंत पाटील यांनी एक सभागृहामध्ये चर्चेदरम्यान एक मुद्दा लक्ष वेधित केला आणि त्याच्यामध्ये सरकारकडून जी काही कर्जमाफी दिली जाणार आहे तर ती 2 प्रकारामध्ये दिली जाणार आहे. एक तर 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे की जे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत होते, तर अशांना ही माफीचा लाभ मिळणार आहे. दुसरीकडे जे काही नियमित शेतकरी आहेत की ज्याला आपण नियमित कुणाला म्हणतो तर आपण की जे शेतकरी सरकारच्या नियमानुसार, बँकांच्या नियमानुसार की वर्षभरासाठी पीक कर्ज घेतात आणि वर्षभराच्या आत त्याची परतफेड करतात आणि पुन्हा नव्यानं कर्ज घेतात, तर अशाला आपण रेग्युलर किंवा नियमित कर्जदार असं बँकेच्या भाषेमध्ये त्यांना संबोधलं जातं. आणि मग अशा स्थितीमध्ये जे काही नियमित शेतकऱ्यांची जी काही वर्गवारी आहे तर जयंत पाटलांनी हा मुद्दा चर्चेला घेतला असताना ते काय म्हणाले, तर अशा स्थितीमध्ये ज्या काही सरकारकडून, बँकांकडून ज्या काही 9 मार्च पर्यंतच्या ज्या काही शेतकऱ्यांच्या याद्या मागवण्यात आलेल्या आहेत तर याच्यामध्ये जे काही आर्थिक वर्ष आहे तर ते 31 मार्चला संपतं. आणि नियमित शेतकरी कुणाला म्हणायचं तर सरकारचाच नियम आहे की सरकारने ज्यावेळेस व्याज माफीची घोषणा केली होती की वसंतराव शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत राज्य सरकार आणि केंद्र सरकार या तिन्ही मिळून जी काही शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवलत दिली जाते ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. जिल्हा बँका ज्या आहेत तर जिल्हा बँका ह्या शेतकऱ्याकडून कर्ज वसुली करत असताना, नियमित शेतकऱ्यांकडून वसुली करत असताना 31 मार्च पूर्वी त्या शेतकऱ्यांच्या कर्जाचा भरणा करून घेतात. आणि जर एखाद्या शेतकऱ्यानं समजा 15 जूनला जर ते कर्ज उचललं असेल आणि त्याच्यानंतर त्याने शेतीची पेरणी केली असेल तर त्याची मुदत ही 14 जूनला संपते आणि 14 जून पर्यंत त्याने त्याचं कर्ज खातं नील केलं पाहिजे किंवा रिन्यू केलं पाहिजे. अशा स्थितीमध्ये तो त्या व्याजमाफी सवलतीस पात्र ठरतो. म्हणजे जी काही सायकल आहे तर ती 365 दिवसाची या पीक कर्जाची सायकल आहे. मात्र याच्यातही काही बँका असा बुलबुल्या करतात की 31 मार्च पूर्वी जर तुम्ही कर्ज भरत असाल तरच तुम्हाला त्या व्याजमाफीचा लाभ मिळतो. म्हणजे जिल्हा बँका काय करतात की बिगर व्याजी मुद्दल कर्ज भरून घेतात. ते कर्ज सोसायट्यांचं असतं आणि मग ते भरल्याच्या नंतर शासनाकडून मग त्यानंतर व्याजमाफीची रक्कम वसूल करून घेतात. तो त्यांचा प्रश्न आहे. राष्ट्रीयकृत बँका मात्र असं करत नाहीत, व्याजासह रक्कम भरून घेतात आणि ज्यावेळेस सरकारकडून ही टप्प्याटप्प्यामध्ये व्याजमाफीची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते तर त्यावेळेस ते शेतकऱ्यांच्या बँक खात्याला ते जमा करतात. मात्र गेल्या अनेक वर्षापासून ही व्याज माफीची रक्कम राष्ट्रीयकृत बँकांमधून गायब आहे किंवा ती शेतकऱ्यांना भेटतच नाही, अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. आणि अशा स्थितीमध्ये जे काही 31 मार्चला शेतकरी जे काही रेग्युलर तर ते 31 मार्च नंतर ती यादी मागवायला पाहिजे होती किंवा जे वर्षभर मुदतीचे जे काय आहेत तर 30 जून पर्यंत बरेच शेतकरी हे रेग्युलर ठरतात. तर हे मागण्यामागचं नेमकं प्रयोजन काय आहे
की सरकारला याच्यातून मग कर्जमाफीमध्ये पुन्हा आपल्याला हे करायचं, मग त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे याबाबतची चर्चा आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. तुर्तास सध्या तरी आपल्याला सरकारकडून वाट पाहणं किंवा सरकार नेमकी याच्यामध्ये काय कुठली शाब्दिक भुलभुलैया करते किंवा कुठला निकष आणि नियम लावते किंवा कुठल्या गोष्टीच्या अधीनस्थ ही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पाडते, म्हणजे ही प्रसादाच्या रांगेसारखं एकूण स्थिती आहे की कुणाला मिळतो कुणाला मिळत नाही, अशातली ही एकूण कर्जमाफीची स्थिती आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.